दादा कशी काय घटना घडली? सकाळी आप्पा दशक्रियविधीसाठी गावात गेले असता 9:45ला दशक्रियविधीमध्ये दादांच्या घटनेची माहिती कळाली आणि एक मनाला तीव्र असा झटका बसला का दादांसोबत आपण काम करत असताना अचानक दादा आपल्यातून निघून गेले. ते दुःख सहन नाही झालं, कारण की शेटे साहेब, आमदार झिरवाळ साहेब यांच्यासोबत 1999 पासून राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना गावचे, तालुक्याचे संबंध, पाणी वापर संस्थेचे, सहकार क्षेत्रातले प्रश्न दादांपर्यंत मंत्रालयात घेऊन गेले आणि एक दादांची असलेली कामाची आस्था बघून त्यांना दादांची ही दुःखद घटना ही मनाला चटका लावून गेली आणि दादांच्या या दुःखातून आप्पा सावरू नाही शकले आणि दादांचा जो हे झाला झटका घेतला त्यामुळे त्यांच्या छातीत कळ आली आणि ते दवाखान्यात गेले आणि त्यांनी एक शेवट अखेरचा श्वास घेतला. आपलं नाव? संतोष भगवान बोडके. आमचे मित्र सुदामराव बोडके हे दादांचे सच्चा कार्यकर्ते होते. राष्ट्रवादी पार्टी खोलल्यावर पहिल्यांदा प्रथम गावामध्ये अजितदादाला आणणारे पहिले कार्यकर्ते आणि पार्टीचं उद्घाटन करणारे सुदामराव बोडके सकाळी गावामध्ये 10 वाजता दशक्रियाविधीच्या वेळेस ते गावात होते. पण दादांची वार्ता कळाल्यावर ते नर्वस झाले आणि त्यांच्या नर्वसपणाकडे आम्ही मित्रपरिवाराने त्यांना म्हटलं का तुम्ही थोडे निर्वस होऊ नका, स्वतःला धीर घ्या. तरी ते धीर न घेता चांगल्याच प्रकारे दादांचा त्यानं धसका घेतला आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असताना अनेकदा म्हणायचो तुम्ही भारतीय जनता पार्टीत या, पण ते सच्चा कार्यकर्ते होते. त्याने दादांची साथ सोडली नाही. अखेरच्या श्वासापर्यंत दादांचा निरोप आल्या त्यानं स्वतः त्यांच्या हृदय झटक्याचा त्यांना एकदम झटका आला आणि त्याने अखेरचा श्वास घेऊन शेवट दादांच्याच पार्टीत असून आणि दादांबरोबरच त्याने अखेरचा श्वास घेतला. असे सच्चा कार्यकर्ता म्हणून सुदामभाऊ बोडकेंची ओळख होती आणि खरा राष्ट्रवादी कार्यकर्ते होते. त्याचबरोबर त्यांचे जोडीदार काशीनाथ आप्पा धात्रक हे उपाध्यक्ष होते त्या शाखेचे आणि दोन्ही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सच्चा असलेले मी स्वतः जवळून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे बघितलेलं आहे. अनेकदा त्यांनी त्यांच्या पार्टीचं काम केलं, मी माझ्या पार्टीचं काम केलं. पण आम्ही जसं महायुतीचं वरती सरकार आलं तसंच आम्ही गावाचा विकास करण्यासाठी एकत्र राहून काम केलं. सुदामभाऊनं बाणगंगा वापर संस्थेचे एक संस्था स्थापन केली. शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न एक बाणगंगा वापर संस्थेमधून लोकांना पाणी प्रश्नाचा सिंहाचा वाटा जो कोणी असेल गावातला तो सुदामभाऊ बोडकेंना देता येईल. आणि अजितदादा ज्यावेळेस पाटबंधारा खात्याचे मंत्री होते त्यावेळेस 1 कोटी रुपयाची निधी ह्या गावाला कॅनलसाठी आणून ह्या गावाचे बंधारे दुरुस्ती, गाळ उपासना धरणाचा आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी कसं जाईल हे नियोजन करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. आणि ते शेवट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच त्याने शेवटचा अखेरचा श्वास घेतला. आपलं नाव? लक्ष्मण मनोहर गायकवाड, दिंडोरी तालुका, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष.